सर्वात जुना आणि प्रसिद्ध पारंपरिक खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत। महाराष्ट्र आणि बैलगाडा तसेच शेतकरी आणि बैल पूर्वापार नातं चालत आलेले आहे। स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। आज कुरुळ येथे 3 दिवस म्हणजेच 24, 25, 26 मे रोजी होत असलेल्या बैलगाडा शर्यतीला आपण ट्रॅव्हल करत आहोत। या घाटाचे लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तुम्ही नक्की या 3 दिवसात या ठिकाणाला व्हिजिट करा। तसेच हे अंतर विमानतळापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे। महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे। हा एकमेव शर्यतीचा असा प्रकार आहे की या शर्यतीमध्ये बैलांना सोडून दिले जाते। बैलांची गाडी चालवणारा कोणी चालक त्यांच्या सोबत नसतो, त्यामुळे ही शर्यत बैलांच्या अंगी असलेल्या गुणांवर ताकदीवर अवलंबून असते। वाघेश्वर महाराज मंदिर चरवली या ब्लॉग मध्ये निलेशने आपल्याला घाटा संदर्भात माहिती दिली होती। आज निलेश आपल्याला बैलगाडा संदर्भात माहिती देईल। महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत ही पारंपरिक खेळ असून हा शेतकऱ्याचा हा छंद आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बैलगाडा शर्यती भरवली जाते। आपल्या सोबत आहेत चिखली जाधववाडीचे जांभूळकर, ही आपल्याला बैलगाडा संदर्भात थोडक्यात माहिती सांगतील। चिखली जाधववाडीचे जांभूळकर आणि चाकणचे मेदनकर आमची जुगलबंदी आहे। बरं, आणि किती वर्ष झाले तुम्ही बैलगाडा करताय? म्हणजे 10 वर्ष झाली। 10 वर्ष झाले। तर या गाडा शौकीनांचं मी धन्यवाद मानतो, त्यांनी आपल्याला माहिती दिली। धन्यवाद। बैलांना पळण्यासाठी ठराविक प्रकारचा मऊ मातीचा घाट बनवलेला असतो। त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी कठडे बनवलेले असतात। त्या कठड्यांच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था देखील केलेली असते। घाटामध्ये फायनल बाउंड्री जवळ एक झेंडा घेऊन माणूस उभा असतो, त्याच्या इशाऱ्यावर सेकंद मोजले जात असतात। त्याने इशारा देताच या ठिकाणी तो गाडा किती सेकंदात आला हे दाखवले जाते। या शर्यतीमध्ये 4 बैल आणि 1 घोडी असते। घोडी सर्वात पुढे धावत असते। या घोडीवर कधी माणूस असतो कधी नसतो। या घोडीनंतर जी 2 बैल असतात त्यांना कांडा असे म्हणतात। त्यानंतर बैलगाड्याला 2 बैल जुंपलेले असतात त्यांना जॉकेट असे म्हणतात। तर आपल्यासोबत आहे मैदानकरवाडीचे सरपंच महेंद्र मैदानकर, तर ते आपल्याला या ठिकाणी फळी फोड म्हणजे काय हे सांगतील। आज आमचे मेदनकर सरपंच बैलगाडा संघटना जांभूळकर आणि मेदनकर जुगलबंदी हा गाडा या ठिकाणी घेऊन आलेला आहे। यामध्ये साहेबांनी विचारलं की फळी फोड म्हणजे काय। साहेब, या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी 420 असा हा घाट लावला जातो आणि हा घाट लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही गाडे घेतलेले आहेत त्यामध्ये पहिला जो गाडा आहे हा 12 सेकंदामध्ये जर प्रथमतः गेला त्याला फळी फोड असं म्हणतात। आणि त्याच्यानंतर 12 सेकंदाचा पुढे गेल्याच्या नंतर जो सगळ्यात आतून गाडी येते त्याला घाटाचा राजा असं म्हणतात। या शर्यतीत वापरल्या जाणाऱ्या बैलगाडाचे वजन 25 ते 30 किलो असते। या बैलांना 450 फूट अंतर हे काही सेकंदावरच पार करायचे असते। जो बैलगाडा कमी सेकंदात अंतर हे पार करेल त्याला घाटाचा राजा असा किताब दिला जातो।
प्रत्येक गाड्या मालकाचा या ठिकाणी सन्मान केला जातो। असा आदर्श हा महाराष्ट्राचा निश्चितपणानं या आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी समाजाचा नाव लौकिक करण्याचं काम या ठिकाणी गाडा घाटाच्या माध्यमातून केलं जातं, एवढे या ठिकाणी सांगू इच्छितो। जर घाटात चढ असेल तर घाटाचे अंतर 430 फूट असते आणि चारही बैल यांनी पूर्ण घाटाची बाउंड्री पार केल्यानंतर घोडी चालवणारा बैल त्यांना कंट्रोल करून थांबवतो। अजून एक प्रश्न विचारायचा आहे, फळी फोडचं बक्षीस आणि इतर बक्षीस हे वेगळे बक्षीस आहे ना? हो, या ठिकाणी जे गावाने दिलेलं असतं हे फळीपोडचं जे पहिलं प्रथमतः बक्षीस असतं हे वेगळं असतं। त्यानंतर घाटाचा राजा याचंही बक्षीस वेगळं असतं आणि त्यानंतर ज्या मध्ये गाडी जे पहिल्या नंबर मध्ये येतात त्याचंही बक्षीस निश्चितपणानं वेगळं असतं। आम्ही सर्व गाडा मालक या ठिकाणी आल्याच्या नंतर निश्चितपणानं आम्हाला आनंद होतो की असा घाट पाहिल्याच्या नंतर निश्चितपणानं आज त्याला स्टेडियमचं असं स्वरूप आलेलं आहे। मी पण खरंच कुरुळी गावाचं धन्यवाद मानेल, त्यांनी एवढं भर उन्हात लोकांसाठी स्टेडियम उभे केलेले, बाकी गावांना स्टेडियम दिसत नाही। उत्सवासाठी आलेल्या गाडा शौकीनांसाठी कुरुळी गावातील ग्रामस्थांनी भर उन्हाळ्यात सावलीसाठी खूप छान अशी व्यवस्था केली आहे। या शर्यतीत घोडी चालकाला बैलांना योग्य मार्गदर्शन आणि गाईड करण्याचे मेन काम असते। महाराष्ट्रभर गावोगावी वार्षिक यात्रांमध्ये ही बैलगाडा शर्यत भरवली जाते। या शर्यतीत शेतकरी स्वतःची 4 बैल आणि घोडी पळवत असतो। फायनल बाउंड्री पार केल्यानंतर बैलगाडा इकडे तिकडे कुठेही भरकटू नये म्हणून कुरुळी गावातील ग्रामस्थांनी छान अशी बाउंड्री वॉल बांधलेली आहे। ग्रामस्थांना धन्यवाद दिले पाहिजेत की आलेल्या सर्व गाडा मालक गाडा शौकीनांचे या ठिकाणी निश्चितपणाने एकदम चोखपणे या ठिकाणी नियोजन केल्याबद्दल सर्व गाडा मालकांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। हे अंतर बैलांना 450 अंतर यातील 450 मीटर ह्या चिखली जाधववाडी आणि चिखली जाधववाडीचे जांभूळकर बर आपल्यासोबत